स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 1.3 ला आपण सुरुवात करणार आहोत. जनरल क्लासिफिकेशन ऑफ रोड्स ते आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात फर्स्ट रोड्स ऑफ डिफरंट टाईप्सचे रोड्स बघा. त्याच्यामध्ये ऑल वेदर रोड्स आहे आणि फिअर वेदर रोड्स आहे. ठीक आहे. ऑल वेदर रोड्स म्हणजे जे काय तुमचा हिवाळा, पावसाळा, उन्हाळा आहे, या तिन्ही ऋतूमध्ये जो रोड तुम्ही यूज करू शकता त्याला काय म्हणतात? ऑल वेदर रोड्स म्हणतात मित्रांनो. इथे डेफिनेशन दिलेली आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपल्या नोटबुकमध्ये. नेक्स्ट बघा, फिअर वेदर रोड्स. फिअर वेदर रोड्स म्हणजे काय असतं मित्रांनो? जे रोड्स फक्त उन्हाळ्यातच चालू असतात किंवा एक स्पेसिफिक ऋतूमध्ये चालू असतात. ठीक आहे. कधी कधी पावसाळ्यात बंद असतात, फक्त उन्हाळा आणि हिवाळा चालू असतो. ठीक आहे. अशा स्पेसिफिक ऋतूमध्येच ते रोड जे चालू असतात त्याला आपण फिअर वेदर रोड म्हणतो मित्रांनो. द रोड विच आर निगोशिएबल ड्युरिंग फिअर वेदर ओनली आर कॉल्ड फिअर वेदर रोड्स. समजलं? नेक्स्ट टाईप बघा, रोड बेस्ड ऑन टाईप ऑफ कॅरेज वे ऑर रोड पेवमेंट. तर त्याच्यामध्ये बघा, पेव्ड रोड आहे. द रोड प्रोव्हाइड्स विथ अ हार्ड पेवमेंट कोर्स सच ॲज वॉटर बॉन्ड मॅकॅदम लेअर आर कॉल्ड पेव्ड रोड्स. ठीक आहे. म्हणजे जे वॉटर बॉन्ड मॅकॅदम लेअर असतो, ठीक आहे, ज्या रोडला, म्हणजेच तुमचा डांबराचा लेअर असेल, ठीक आहे, ॲग्रिकेट असतात, त्याच्याबरोबर डांबर असतं, त्यांचा एक कॉम्पॅक्टेड लेअर असतो. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? पेव्ड रोड म्हणतो. आणि अनपेव्ड रोड म्हणजे तो हा जो लेअर आहे वॉटर बॉन्ड मॅकॅदम लेअर, तो लेअर नसतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अर्थ असेल, डायरेक्ट ग्रॅव्हल्स असतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं रोड तुम्हाला खेडेगावामध्ये पाहायला भेटतील, त्याच्यावरती डांबरीकरणही केलेलं नसतं मित्रांनो. डायरेक्ट अर्थ म्हणजे माती किंवा मुरुम असतात ग्रॅव्हल टाईपचा. ठीक आहे. तर त्याच्यात तोच रोडचा डायरेक्ट टॉप लेअर असतो मित्रांनो. तर त्याला अनपेव्ड रोड असे म्हणतात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट टाईप्स बघा, रोड बेस्ड ऑन द टाईप ऑफ पेवमेंट सरफेसिंग प्रोव्हाइडेड. तर सरफेस, त्याचा टॉप सरफेस कसा आहे? रोडचा एक सरफेस असतो, टॉपचा जो सरफेस असतो ना, त्याच्यावरून पण टाईप आहे रोडचा. तर सरफेस रोडमध्ये बघा, जो काय टॉपला जो आहे तो सिमेंटचा किंवा बिटुमिनसचा, म्हणजे जे काय तुम्ही डांबर वापरता किंवा तार वापरता, त्याचा एक लेअर दिलेला असतो मित्रांनो. तर त्याला तुम्ही काय म्हणतात? सरफेस रोड म्हणतात त्या रोडला. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता, ब्लॅक टॉप रोड्स म्हणजे जे काही तुमचे डांबराचे रस्ते असतात. ठीक आहे. तर त्याला नॅशनल हायवेला तुम्ही बघितलं असेल तर एक टॉपला एक डांबराचा कोट असतो मित्रांनो. तर त्याला सरफेस रोड म्हणतात. आणि अनसरफेस रोड म्हणजे जिथे सिमेंटचा किंवा बिटुमिनसचा टॉप लेअर नसतो, टॉप नॉट प्रोव्हाइडेड असतो. ठीक आहे. म्हणजे प्रोव्हाइड केलेला नसतो टॉप लेअर, त्याला तुम्ही अनसरफेस्ड रोड असे म्हणतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं टाईप्स आहेत. त्याच्यानंतर बघा, क्लासिफिकेशन बघा, मोड्स ऑफ क्लासिफिकेशन. तर मोड्स ऑफ क्लासिफिकेशनमध्ये द रोड्स आर क्लासिफाईड ऑन द फॉलोइंग 3 बेसिस. ठीक आहे. खालच्या या 3 टाईपवरती रोडचं हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, लोकेशन अँड फंक्शनवरून रोडचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ रोड्स अकॉर्डिंग टू नागपूर प्लॅन हा मेन पॉईंट आहे मित्रांनो. याच्यावरती क्वेश्चन येतात एक्झाममध्ये. तर आपण हा पॉईंट डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. लोकेशन अँड फंक्शन, त्याच्यामध्ये नागपूर प्लॅन आहे, अजून एक प्लॅन आहे, तो पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर बघा, क्लासिफिकेशन ऑफ रोड्स अकॉर्डिंग टू ट्राफिकवरून रोडचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्याचबरोबर क्लासिफिकेशन ऑफ रोड अकॉर्डिंग टू टनेज. ठीक आहे. तर हे 3 टाईपचे क्लासिफिकेशन्स आहेत मित्रांनो. तर ते आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. तर अशा पद्धतीने 1.3 हा कंप्लीट झालेला आहे. 1.4 मध्ये बघा, रोड क्लासिफिकेशन इन इंडिया नागपूर, थर्ड रोड डेव्हलपमेंट लखनौ प्लॅन. हे 2 प्लॅन्स आहेत मित्रांनो. हे दोन्ही प्लॅन्स आपण बघणार आहोत. त्याचबरोबर हे जे क्लासिफिकेशन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, हे तिन्ही पॉईंट पण आपण डिस्कस करणार आहोत 1.4 मध्ये. तर सगळ्यात फर्स्ट बघूयात आपण. तर त्यातला सगळ्यात फर्स्ट पॉईंट, क्लासिफाय द रोड्स अकॉर्डिंग टू नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन. ठीक आहे. नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅननुसार आपण रोड जे आहेत ते क्लासिफिकेशन करतो रोडचं. तर तुम्ही बघू शकता, अकॉर्डिंग टू नागपूर प्लॅन रोड्स आर क्लासिफाईड ॲज नॅशनल हायवे. ठीक आहे, आपण NH म्हणतो. त्याच्यानंतर स्टेट हायवे SH. ठीक आहे. त्याच्यानंतर मेजर डिस्ट्रिक्ट रोड असतील, अदर डिस्ट्रिक्ट रोड असतील, आणि त्याच्यानंतर विलेज रोड. तर अशा पद्धतीनं हे रोडचं क्लासिफिकेशन केलं जातं अकॉर्डिंग टू नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅननुसार. ठीक आहे. 5 त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहेत.
तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यावरती क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. तर नॅशनल हायवे म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर थोडं एडिट केलेलं आहे मी. नॅशनल हायवेमध्ये तुम्ही बघू शकता मेन हायवे असतो हा, ठीक आहे, कंट्रीमधला मेन हायवे असतो जो लेंथ वाईज आणि ब्रेड्थ वाईज कंट्रीला, ठीक आहे, म्हणजे पूर्व पश्चिम, ठीक आहे, पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर पूर्णपणे पूर्ण थ्रूआउट कंट्रीला हा जोडण्याचं काम करतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पोर्ट्स असतील, वेगवेगळ्या हायवेला जोडण्याचं काम करतो. त्याचबरोबर जे काही कॅपिटल्स आहेत वेगवेगळ्या स्टेटमधले त्या सगळ्यांना जोडण्याचं काम करतो, ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, नॅशनल हायवे म्हणतो. त्याचबरोबर लार्ज इंडस्ट्री असेल तर खूप लेंथ वाईज खूप मोठा असतो, ठीक आहे, लेंथ खूप मोठी असते, तर त्याला आपण नॅशनल हायवे म्हणतो, ठीक आहे. तर त्याचा क्रॉस सेक्शनल तुम्ही बघू शकता या इमेजमध्ये. याच्यावरती एक्झाम येऊ शकतो मित्रांनो, टिपिकल क्रॉस सेक्शनल ऑफ नॅशनल हायवे और स्टेट हायवे. तर तुम्हाला अशा पद्धतीचा हा नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवेची डायग्राम तुम्हाला ही काढायची आहे. समजलं. त्याच्यामध्ये रोडवे आहे, रोडवेचे पूर्णपणे हे जे प्रत्येक पॉईंट आपण येणाऱ्या काही चॅप्टरमध्ये, शोल्डर कसा असतो, रोडवेची विड्थ किती असते, ठीक आहे, साईड मार्जिन काय असतं, टोटल लेंथ किती असते रोडची, ठीक आहे, पूर्णपणे आपण हे डिस्कस करणार आहोत मित्रांनो. फक्त आता तुम्ही हा क्रॉस सेक्शन फक्त बघून घ्या, ठीक आहे. इथे स्लोप दाखवलेला आहे, शोल्डर किती असतो, या इथून इथपर्यंतचा हा शोल्डरचा पार्ट असतो, ठीक आहे. तर पूर्णपणे आपण डिस्कस करणार आहोत. तुम्ही फक्त क्रॉस सेक्शन बघून घ्या आणि हीच इमेज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे. तर नॅशनल हायवे समजलं खूप मेजर कॅपिटल्सला जोडतो स्टेटमधल्या, त्याला नॅशनल हायवे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर नॅशनल हायवेचे 8 टाईप्स आहेत, ठीक आहे. वेगवेगळ्या प्लेसनुसार नॅशनल हायवेचे हे पार्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये NH1, 2, NH3, NH4, NH5, NH6, NH7, NH8 आहेत. तुम्ही बघा, व्हिडिओला पॉज करून हे पूर्णपणे वाचून बघा की कोणता NH5 कुठलाचा आहे, ठीक आहे. जसं की चेन्नई कोलकाता रोड आहे, ठीक आहे. तर या 2 मेजर पार्टला जोडण्याचं काम करतो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता NH3 जो मुंबई नाशिक आग्रा रोड आहे, याची मी इमेज घेतलेली आहे, मुंबई नाशिक आग्रा. तर तुम्ही बघू शकता मुंबई या ठिकाणी येऊन नाशिक इथेच जवळच आहे, नाशिक मुंबईच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हा इंदोर करत वरती आग्रा, ठीक आहे, आग्रा या ठिकाणी जातो. तर अशा पद्धतीनं हा NH3 आहे मित्रांनो, ठीक आहे. याची लेंथ बघू शकता तुम्ही, खूप लेंथ आहे, ठीक आहे. इथून आग्र्याला, मुंबईपासून आग्र्यापर्यंत गेलेला आहे. तर तो कोणता रोड आहे, हा NH3 आहे मित्रांनो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं नॅशनल हायवे असतात, ठीक आहे. नॅशनल हायवे हे बाकीच्या रोडला, स्टेट हायवेला, मेजर डिस्ट्रिक्ट हायवेला हे कनेक्टेड असतात नंतर. तर अशा पद्धतीने नॅशनल हायवे आहे. तुम्हाला काय हा मॅप काढायची काय आवश्यकता नाही आहे, तुम्हाला फक्त समजावं म्हणून मी घेतलं होतं, ठीक आहे. तर समजलं, मुंबई नाशिक इथे जवळच आहे मित्रांनो, ठीक आहे, किंवा मुंबई इंदोर आग्रा, पण नाव कसं आहे, मुंबई नाशिक आग्रा NH3, समजलं. तर अशा पद्धतीने तो रोड आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण स्टेट हायवे बघूयात. स्टेट हायवे म्हणजे आपल्या स्टेट्समध्ये असतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे जे हायवे आहेत स्टेट हायवे, ठीक आहे, ते मेजर डिस्ट्रिक्टला जोडण्याचं काम करतात, किंवा त्याचबरोबर इम्पॉर्टंट सिटी असतील स्टेटमधल्या तर त्या 2 सिटीजना जोडण्याचं काम हे स्टेट हायवेनं केलं जातं. त्याचबरोबर स्टेट हायवे हे नॅशनल हायवेला कनेक्ट असतात मित्रांनो, ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेट हायवे असं म्हणतो. तर स्टेट हायवेचा आपण सेक्शन अशा पद्धतीनंच तुम्हाला काढायचं आहे, स्टेट हायवे और नॅशनल हायवे, समजलं. या दोघांचा क्रॉस सेक्शनल एकच आहे. त्याच्यानंतर बघा मेजर डिस्ट्रिक्ट रोड, ठीक आहे, जे काही डिस्ट्रिक्टमधले रोड आहेत, इम्पॉर्टंट रोड विदिन अ डिस्ट्रिक्ट, त्याला आपण मेजर डिस्ट्रिक्ट रोड म्हणतो. त्याचबरोबर अशा टाईपचे जे रोड आहेत ते मेन हायवेला हे कनेक्टेड असतात मित्रांनो. त्याच्यानंतर अदर डिस्ट्रिक्ट हायवे बघा, ODR. तर अशा टाईपचे जे रोड आहेत ते रुरल एरिया, म्हणजे त्यांचं प्रोडक्शन असेल, प्रोव्हाइडिंग देम विथ आउटलेट टू मार्केट सेंटर्स असतील, तहसील हेडक्वार्टर्स असेल, ब्लॉक डेव्हलपमेंट हेडक्वार्टर्स, रेल्वे स्टेशन. तर या अशा स्टेशनला किंवा अशा पॉईंटला जे जोडणारे जे रोड्स आहेत मित्रांनो डिस्ट्रिक्टमधले, तर त्याला आपण अदर डिस्ट्रिक्ट रोड म्हणतो. आणि लास्ट जे आहे ते विलेज रोड, ठीक आहे, जे व्हिलेजला किंवा ग्रुप ऑफ विलेजला जे रोड ज्या रोडने कनेक्ट केलं जातं मित्रांनो, त्याला विलेज रोड म्हटलं जातं. अशा टाईपचे जे रोड आहेत ते रुरल डेव्हलपमेंटमध्ये खूपच इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर जे काही विलेज रोड आहेत ते सिंगल लेनचे असतात मित्रांनो, ठीक आहे.
आणि जनरली ते सॉईल आणि ग्रॅव्हल्सपासून बनवलेले रोड असतात, म्हणजेच अनसर्फेस रोड असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं नागपूर प्लॅननुसार रोडचं क्लासिफिकेशन आहे मित्रांनो, ते आपण पूर्णपणे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन समजलं. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू लखनौ प्लॅन ते आपण डिस्कस करूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.